व्यवहार कसा आहे, हा. नशीब चांगलं राईट टाइमवर भेटले सर. नाही, नशिबाच्याच गोष्टी आहे. माझ्याकडे जे जे लोक येतात ना, एक तर ते माझ्याकडे जे पुस्तकं आहेत किंवा मी काही जे साधना करतो. आता माझ्या देवघरात मी माझा स्वामी समर्थाचा पेंटिंग करून ठेवलं, म्हणजे एम्बॉस करून ठेवलं. शिवाजी महाराज आहे माझ्या पाठीमागे, काल ते बसलं होतं त्या पाठीमागे जे 7 घोड्यांचं चित्र आहे ते मी एम्बॉस केलेलं आहे. मी स्वतः पेंटर आहे, बरं का. आता या ज्या आल्या आपल्या पाठीमागे, या माधुरी ताई आहेत, या हो इकडे. यांनी तुमचे पैसे घेतले बरं काय पाहिजे, यांना तक्रार करायची म्हटलं. त्या बाजूने ना, बरं ठीक. दिसलंय का? या हो दिसल्या दिसल्या. या चांगल्या योग निसर्गोपचार आहे, या आहाराविषयी चांगली माहिती सांगतात आणि त्यांचा एक व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद मॅडम. आपण तुम्हाला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. पुढे बोला. हा, गुडघ्याचा विषय आला. गुडघा हा जो आहे, गुडघा हा रोग आपला कशा संबंधी आहे? हृदयासंबंधी. कळलं काय? म्हणून मग माझा एक व्हिडिओ आहे तिथे, आता टाकला असेल की ठल 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 ज्याने केलं त्याला हृदयविकाराचे रोग होत नाही. म्हणजे विठ्ठल शब्द क्रिया. आज मी तुम्हाला विठ्ठल आणि राम दोन्ही शिकवणार. लक्षात घ्या, विठ्ठल क्रिया ही जी आहे, ठ ठ ठ ठ, हे सब बघा. आता करा बघा सर्वांनी, ठ म्हणा. ठ ठ ठ ठ ठ ठ ठ ठा ठी ठी ठू 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 ठे 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 ठू ठू ठम ठा ठम ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठे ठो ठो ठम ठा. बरोबर. बरोबर. तर आपल्याला लक्षात येईल की इथे व्यवस्थित. आता या ठला अजून ठ जोडा, म्हणजे ढला ठ जोडा. प्रकाश भाऊ बोला, तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू होते, दाखवा करून मला. विठ्ठल विठ्ठल ठला विठ्ठल. ठला 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 ठ जोडा. हा, ठला ठ जोडा. दिसा ठला ल वेगळा. हा, ल ची व्हायब्रेशन खाली. हा, खाली जातो तो. हो, वरती नाही जात, ठ खाली. ठ ठ ठ ठ ठ ठ ठला 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 ठ ठला ठल 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 ठला ठला. बरोबर. ज्याला हृदयविकार आहे त्यांनी फक्त विठू शब्द बोलायचा. करा बरोबर. ठो 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 ठो. सिंगल पॉइंट येतो बरोबर. आणि ठला आहे ना, इथे पूर्णपणे व्हायब्रेशन पूर्ण चेस. ज्ञानेश्वर माऊलीने विठ्ठल शब्द उगाच ते शोधला. मी तर फार मोठा भक्त आहे त्याचा, असं समजा. कारण सर्वात पहिले पसायदान मी त्यांच्याकडनं, म्हणजे पसायदान मी शिक्षकांना शिकवायचो ना, तर पसायदानामध्ये एवढी ताकद आहे. आज जर आपलं पाय असेल वेळ तर आपण तुम्हाला पसायदान म्हणून घेतो तुमच्याकडे. तुम्ही डोळे उघडल्यावर 1-2 मिनिटं सुद्धा कोणाशी बोला, इतकं ध्यान लावून जात. एवढी ताकद आहे पसायदान. ठीक आहे, चला अजून काय. गुडघा लक्षात आला. ठल 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 असं असं करून केलं ते चालेल. ठल 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 ठल. हृदयाचं काय काम आहे? हृदयाच्याकडे एक नस वरती जाते, व्हेन्स जे आहे ती पूर्णपणे डोळे, कान, नाक व मेंदू याला पोहोचवते. पूर्ण भाग दोन दोन टप्पे केले तर म्हणजे 50% एनर्जी ही गळ्यापासून वरच्या भागाला जाते. ठीक आहे, आणि नंतरची खालची तिकडे जाते. आता पूर्ण शरीराला एकच व्हेन्स जे आहे हृदयापासून निघणारी ती जाते. जो तुमचं हृदय जर कमजोर झालं तर खालच्या तळाला, म्हणजे खालच्या मधलं पाणी जातं. जसं उदाहरणार्थ आपण असं करूया की एकदम 25व्या मधला नळ चालू करून दिला, ठीक आहे ना, आणि वर्षाने काय केलं, दिवसभर नळ चालू ठेवा, काहीच नाही केलं, आहे काय, खालच्या लोकांना पाणी मिळेल का? खाली वरती सर्व खाली येणारच नाही, खालच्यावर सकाळ संपून जाईल. तसं इथे इकडे 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 जात, खालपर्यंत एवढं पाहिजे तेवढं जात, आणि ब्लड सर्क्युलेशन पुन्हा वरती येत नाही. आणि बघा, वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत, अनेक लोक असे आहेत की जे डॉक्टर सांगतात की याला आता तुम्ही सोडू नका, बीपी वाढलाय, आंबूक झाले, ढबूक झाले, यांनी वारीला जायचं आणि आंबूक ढबूक. पण वारीला जाताना पाय आणि हात हे दोन्ही चालतात, माहिती आहे. पायामध्ये जी पोटरी आहे त्या पोटरीमध्ये तुमचं दुसरं हृदय आहे, हे माहिती का? दोन हृदय. हा, जे जे पायातले जे हृदय आहे ना, जे तिथे पण पंपिंग होतं.
हो तिची तिथे पण पंपिंग. पंपिंग. हा ती पंपिंग कधी होते, जेव्हा तुम्ही त्याला ऍक्टिव्ह कराल तेव्हा. म्हणून मग चाललं आणि बघा उड्या मारणं. आता हरिपाठ म्हणला तर आनंदच आहे, आणि हरिपाठ म्हणला त्याला रोगच होणार नाही. जर होतं आज बरोबर उड्या मारा त्याच्याबरोबर, एक सुद्धा रोग राहणार नाही. शुगरने बीपी नाही, शुगर नाही, काहीच नाही. एवढं ताकद आहे त्याच्यात. समजलं का? म्हणून मग ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक सिस्टीम तयार केलेल्या आहेत. आणि आम्ही भरपूर काय काय शिकलो. त्याचं माझ्या पुस्तकात बरेच पीक उतारे मी त्यातले घेतले आहेत. तर तुम्हाला जे जे वाटेल ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता अजून काय? चला आज आज जरा संख्या कमी दिसते. मला एक त्रास झालाय सर. सकाळी शीर्षासन करताना पटकन आवाज आला थोडासा मानेजवळ, आणि सकाळपासून मान एकारली माझी. बर आता थोडस काय करू काही समजेना. हा काय करू नका जरा. तो हा सुजोक, हा ते सुजोक सुजोक नुसार केलंय सर. मी मेथी दाणा बांधलाय. पुढे इथे बांधला पण का? इथे बांधला का? माझं एम ए झालंय, तर सुजोक होतं मला. हा. तर ते केलंय मी, पण तरी आराम नाही पडला. बर मग आता मान अशी करून अशी घुरून फिरून सर्व केलं मुवमेंट. हो हो. आता ते तेच काय क्रॅम आला असेल तर थोडस एक दोन दिवस थोडस काही लावता आलं तर लावा. काय आपलं. ते मसाज मशीन पण लावली. हम्म. ते टेन्स घेतले थोडेसे. पण बर आज म्हणजे असं थोडस खूप त्रास होत आहे मला. हा एक मिनिट बोला की सर. अहो जॉईंट व्हा ना, आता ग्रुपवर टाकलेले नाही. ग्रुपवर लिंक टाकली काका. काका अहो काका ग्रुपवर लिंक टाकली, इथं कशाला मला ग्रुपवर लिंक टाकली. ठीक आहे चल काय ज्येष्ठ नागरिक आहे. काल मी सांगितलं की आपण ग्रुपवरच लिंक टाकणार आहे. आता काही लोक एक जण राहून गेले, त्यांचं बी आता आले. ठीक आहे चला बोला अजून काय सुरू करता आपण आता. 7 मिनिटाचं रेकॉर्डिंग झाले. कालचं रेकॉर्डिंग मला नाही वाटत ते झालं चांगलं होतं, त्यामुळे हाच जरा व्यवस्थित करून घेऊ. ठीक आहे. बरं कालचा आपण सराव घेणार आहे. काल तुम्हाला काय काय शिकवलं होतं सांगा. ओम शिकवला होता. आकार सोहम. आकार अ उ आणि म बरोबर. सोहम. आकार उकार आणि मकार इथपर्यंत बरोबर. लक्ष झालं सर्वांच्या? घेतलं सर्वांनी? केलं का? हा. आकार करायचा, उकार करायचा आणि मकार करायचा. व्हेरी गुड. चला धन्यवाद. काका आले आता. सर माझा एक प्रश्न आहे. आपण शब्दोच्चार करताना प्रोनाउन्सिएशनचा थोडस मला वाटलं की आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आमचं प्रोनाउन्सिएशन अलग राहते, आणि तुम्ही म्हणतात तेव्हा जर तसं केलं तर तो फरक पडतो, आणि आम्ही म्हणतो तेव्हा फरक नाही पडत, जे आम्ही रेग्युलर भाषेमध्ये जो आ इ उ, पण तुमची जी लिपसिंग आहे सर, त्याच्यामध्ये थोडा फरक वाटतो, आणि त्याच्यामध्ये मग फरक जाणवतो. आम्ही जे गावठी आई ऊ हे करतो ते काही काही शरीरावर फरक नाही पडत, पण तुमच्या लिपसिंगचं थोडीशी टेक्निक आहे सर. ऐका ना मग जी तुम्ही काय लिपसिंग आहे. आता काय करा, युट्यूबवर माझं आहे ना, युट्यूबवर जेवढी आहे बाराखडी, आता मी बाराखडी बी टाकून देतो तुम्हाला. मी आता ग्रुपवर टाकणार आहे, तुम्ही ते बघायच्या. तर राम विठ्ठल बी आता मी आज शिकवणार आहे तुम्हाला, आणि अजून भरपूर काय काय घेणार आहे. ठीक आहे. पूर्ण आरोग्यदायी बाराखडी टाकतो बघा. पूर्णपणे बाराखडी आहे ही. फक्त काय हेडफोन लावायचं आणि त्यानुसार फक्त करायची. ठीक आहे. बघा आरोग्यदायी बाराखडी टाकली, ग्रुपवर टाकली. हे सर्व मटेरियल रेडी आहे जे मी तुम्हाला शिकवतोय ना. ऑलरेडी आधी खूप वर्ग घेतलेले आहे. कोरोना काळात तर रोज चालायचं आमचं. 7-7 दिवसाचे वर्ग असायचे. सुखी जीवनाचं हा रहस्य. कालचं जसं आपलं श्री राम मंत्र जो होतो 13 अक्षरी, तोच प्रोनाउन्सिएशन मध्ये जेव्हा म्हटलं साधं, आता 13 अक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय, पण याला काही फरक नव्हता. पण तुमचं जेव्हा लिपसिंग होतं राम तो ते, तेव्हा मग म्हणजे आपल्या उडियानला हे होतं, उडियानमध्ये पिळल्यासारखं होतं, तेव्हा झालं ते, हो पहिले नाही. मग प्रॅक्टिस केल्याशिवाय तर काम ते नाही होणार. हा आता हा याच्यातली लिपसिंग मध्ये जादू आहे थोडीशी, हा बस. नाही बस बस टेक्निक लिपसिंग मध्ये. टेक्निक आपल्याला तेच शिकायचं जास्त. आज आपल्याला हेच वैशिष्ट्य पूर्ण शिकायचं. ठीक आहे. चला आता आपण आज कालचं सोम साधना समजली. श्वास आत घेतला,
श्वास घेतला, हळू श्वास सोडला, बरोबर. पण त्याच्यामध्ये विज्ञान भैरव तंत्रातला एक टेक्निक हेच संसाधनेमध्ये तुम्हाला असं सांगितलं की की श्वास आत घ्यायचा आहे फक्त. आता ही प्रॅक्टिस करायची सर्वांनी. हा, श्वास पूर्णपणे आत येतो आहे, त्या श्वासाकडे बघत 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 मूलाधार चक्रापर्यंत जायचं. तिथं काही क्षण होल्ड करायचं आणि होल्ड केल्यानंतर हळू श्वास सोडायचा आहे. सोडताना हम म्हणायचं. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? घ्या श्वास. सर्वांनी शांततेत करा. 1-2 मिनिटं मी फक्त दरवाजा बंद करून देतो. हा, कळलं सर्वांना? करताय सर्वजण? श्वास आत घेतला, हळूहळू श्वास भरला. आता श्वास भरताना तो शरीरामध्ये कसा कसा जातोय, आतमध्ये कसा जातो ते बघायचं. तुम्हाला गोळी कुठलीच घ्यायची गरज पडणार नाही. कुठलीच नाही. 1 रुपयाची गोळी मिळणार. तुम्ही प्रयोगच करा. हे तंत्र अनेकांनी प्रयोग केले. गौतम बुद्ध असेल आणि जगातले कुठले बी मोठमोठे संत म्हणतात, त्यांनी ही साधना केली. फक्त श्वासात घेतला, हळू हळूहळू त्याच्याकडे बघितलं. बघताना खाली बघायचं आहे, स्थिर व्हायचं आहे, काही क्षण थांबायचं आहे आणि हळू श्वास सोडायचा. बस इतकं क्लिअर करायचं. कुठलाही मंत्र नको, काहीच नको, काही नाही. फक्त तुमच्या डोक्यात विचार कधी येणार नाही, ज्यावेळेस तुम्ही त्या श्वासाकडे लक्ष द्याल तेव्हा. नाही तर तुम्ही बाकी जगात फिरून या. तसं काहीच करायचं आहे. ठीक आहे. पूर्णपणे श्वासात घेतला, जेवढा श्वास भरला तेवढा भरू द्या. हळू श्वास सोडला आणि हळू श्वास घेतला. येतपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? हा, आता पुढे जाऊया, कारण आपल्याला अजून भरपूर काही आज शिकायचं. सर सर एक गोष्ट आहे, जेव्हा आपण श्वास अंदर घेतो, होल्ड करतो, तेव्हा आपोआप मूलाधार जेव्हा मूलबंध लागून राहिलेला आहे, तर तो लागतो काय? मूलबंध होल्ड केलं तर? काहीच करू नका तुम्ही. श्वास आला, फक्त काही क्षण थांबायचंय. काही क्षण, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 10 सेकंद, 15, 20, 25, जसं तुम्हाला जमेल तसं. पण 1 सेकंदापासून तुमच्या हे लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही श्वास आत घेता का नाही, ज्यावेळेस तुम्ही होल्ड करता ना, होल्ड होल्ड म्हणजे काय करायचं, कुंभक, त्यावेळेस तुमच्या डोक्यातले सारे विचार बंद झालेले असतात. एक सुद्धा शुद्ध विचार येत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा, कारण विचाराला वहन लागतं. हवा प्लस मायनस झाली पाहिजे, पुढे चालली पाहिजे. पुढे जर तुमचा वहनच बंद झालं तर विचार बी बंद होतो. म्हणून वायू आणि आकाश तत्व शरीरात जास्त प्रमाणात. लक्षात आलं सर्वांच्या? हा, श्वासात घ्यायचा, शांतपणे शांतपणे श्वास सोडायचा आणि शांतपणे घ्यायचा. एवढंच कायम करायचं. जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा करा, कधी बी करा. जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येईल तेव्हा करा. फक्त श्वासात घ्यायचा आहे, होल्ड करायचा आणि हळू श्वास सोडता. याच्यात दुसरी स्टेप अशी आहे की श्वासात घेतला, होल्ड केला, हळू श्वास सोडला, नंतर सुद्धा होल्ड करायचा आणि मग इथं लक्ष केंद्रित करायचं. आज्ञाच्या करो असं आहे ते. म्हणजे श्वास घेताना तुम्ही प्रत्येक श्वासाला तुम्ही जीवन, नवीन जीवन तुम्हाला मिळते असा भाव किंवा अशी सिस्टीम आहे ती. प्रत्येक श्वास घेता तुम्ही एक नवीन जन्म झालाय आणि श्वास सोडता तुमचा मृत्यू आहे असा भाव जरी थोडासा केला तरी तुमचं सर्व सिस्टीम लक्षात येते. हे त्याचं तो तंत्रातलं हे सिस्टीम आहे. लक्षात आलं? हे त्याचे दोन विधी झाल्या, पहिला आणि दुसरी. पहिली विधी आहे, परत श्वास घेतला, होल्ड केला. दुसरी विधी श्वास घेतला, होल्ड केला, सोडला आणि पुन्हा होल्ड केला. त्याला कुंभक म्हणतात. बाह्य कुंभक आणि आंतर कुंभक, या 2 गोष्टी. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. विठ्ठल क्रिया करायची, राम आणि विठ्ठल. लक्षात आलं सर्वांच्या? मी जागाच तो व्हिडिओ बी तुम्हाला टाकून देईन. आता बघा, श्वास घेताना आपण हात असे सरळ घ्यायचे, हात मागे करायचे. ठीक आहे. थोडासा मागे जातो, दिसतंय का तुम्हाला सर्वांना? हात पुढे गेला, हात मागे गेला, असं दिसतंय सर्वांना? हा, करून दाखवा. हा, अलकाताई दाखवा करून. हो सर, दिसत आहे. प्रकाश भाऊ दाखवा करून. अशी क्रिया करा सर्वांनी. व्हिडिओ चालू केले तरी चालेल, फक्त व्हिडिओ चालू करा, हे बंद करा, म्हणजे मग काय करते मला कळेल. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्ही जी क्रिया करताय शक्यतो, हा व्हेरी गुड,
अमित भाऊ, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोहम भागवत जी आहे, करा एकदा, मला व्हिडिओ पाहू द्या ना, म्हणजे कसं कोण कोण चुकीचं करतंय बरं करतं कळेल. म्हणजे तुम्हाला हा असं असा हात सरळ घ्यायचा आणि पाठीमागं ओढायचा. हात सरळ पाठीमागं. हा, बरोबर, अमित भाऊ बरोबर करतात. फक्त बसून करायचंय आणि ही क्रिया करताना सावधतेने करायचे. प्रत्येकाला जमेल, प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसारच करायचं. बरं झालं इथपर्यंत. आता तुमच्या शरीरात पोटामध्ये फार काही हालचाल झाली का? नाही, पोटात हालचाल नाही झाली, फक्त क्रिया झाली. नाही. ठीक आहे, अशी अशी. हा, व्हिडिओ मी तुम्हाला आता ग्रुपवर टाकेल किंवा आता येईल. सोहम, ए सोहम, हे मला व्हिडिओ चालू करून देतो का? तो मागाचा युट्यूबवरचा व्हिडिओ. ठीक आहे, करा सर्वांनी. राम राम राम. याचा शब्द काय बोलायचा आहे? फक्त राम 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 करा. कसा? राम 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 राम. राम हा, जोरात तुम्हाला जर होल्ड करता आला तर करा. राम 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 राम. 3 वेळा करायचंय. राम 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 दिसतंय का? राम 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 करा. राम पोट राम राम. पोट आत खेचायचंय का? काही नाही, फक्त राम शब्दाकडे लक्ष द्यायचं, पोटाकडे नका लक्ष द्यायचं. बर बर. हा, कर स्टार्ट कर. आता तुमच्या इकडे व्हिडिओ, तुमच्या युट्यूबवर आपल्या याच्यावर व्हिडिओ आलाय. चेस में बहुत सारी एनर्जी क्रिएट होती है और ये कम से कम रोज 10 या 10 पाहिला मिनट का? डेली नाही तर बघा, करने एकदा बघून घ्या. इनके ही हे एका रोग वेळेस इनके ही निसर्ग उपचारात गेलो होतो, तिथे तिथं केलेला व्हिडिओ. नहीं देंगे कि कोई प्रॉब्लम एकदा नहीं शांततेत सब बघा. सुखी आनंदी और समाधान देंगे. हो चलो सर. प्रैक्टिस करते हैं. राम राम ढोकणी क्रिया सारखं आहे ना सर हे? थलो थलो भस्त्रिका, हाँ. थलो राम राम ढोकणी राम ढोकणी क्रिया. बर, थलो ठोकली, थलो ठोकली. थलो राम 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 थलो 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 राम 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 थलो 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 राम 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 थलो 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 राम 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 ठल ठल ठल. राम 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 राम. ठल थलो ठल थलो ठल. राम 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 थलो 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 राम 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 थलो 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 राम 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 थलो 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 राम 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 थलो थलो थलो. जय श्री राम. श्री राम 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 तर या राम पद्धतीने केला. थलो हा, थलो. तर हे राम, ज्या जो सक्षा राम, पडोस आहे राम. त्यांनीच हे करायचं. हा, जोर से बाहर को हवा बाहर फेंकनी है. वो बाहर फेंकते हुए हम कोणी बोलेंगे, करायचं सर? राम राम राम. याची शक्ती और चांगली आहे, ज्याला दूध जैसे द्यायचा त्रास नाही एवरेशन ये चेस के लिए तो कमकुवत आहे, थलो तुम्ही थलो जरा थलो ही क्रिया करताना दोनों थोडी से काळजी पूरी बॉडी को घ्यायची. हा, एक्टिवेशन डायरेक्ट होता है. फुफ्फुसाला त्रास तो देतो. प्रैक्टिस करेंगे और जो जो जितना अपनी कैपेसिटी है उतना आप ये कर सकते हैं. थकेंगे तो रोकना है और फिर वापस इसे दोहराना है. तो बैठे बैठे आप अपने सारे किती वेळ प्रॉब्लम को करायचं सर सॉल्व हे? करते हैं. जैसे वेट आपली लॉस हो क्षमता सकता बघून. है. जितने जितने 2 जितने मिनिटापासून प्रॉब्लम सुरू करायचं. आज सब क्षमता BP, वाढली की शुगर, थांबून घ्यायचं. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? आता व्हिडिओ संपला. क्रिया कळाली सर्वांना? कोणाला कळाली नाही त्यांनी विचारा. हा, आता एवढंच लक्षात ठेवायचं की ही क्रिया करताना सावधतेने करायची आहे. आपल्याला जेवढी सहज होईल, जेवढी आपल्या कॅपॅसिटी आहे तेवढीच करायची. नाही केली तर थोडीशी करा, प्रॅक्टिस करायची. कारण राम शब्दाने तुमच्या मणिपूर चक्राला व्हायब्रेशन येतं, तुमचे शुगर कंट्रोल होईल. मी पुण्यामध्ये जांभळवाडी म्हणून एक गाव असं केंद्र आहे,
मला वाटतं सातारा रोडला एक मोठा बोगदा आहे, बोगद्याच्या ऑपोजिट साईडला आहे ते. एक अधिक देशमुख म्हणून एक मोठे लेखक आहे, त्यांचा आश्रम आहे. तर माझ्याकडे त्यांनी दुपारी 1 वाजता ताब्यात दिलं आणि 3 वाजेपर्यंत ते या साऱ्या योगक्रिया केल्या. तर एकाचं मंगेश राणे म्हणून आहे, त्याचा 487 शुगर होती. घरी जाऊन जेव्हा चेक केलं, माझा सारा वर्ग झाला तर त्याचे 200 किंवा 250च्या दरम्यान शुगर आली. मग आम्हाला त्यांनी ते रिपोर्ट पाठवले. त्याच्यानंतर आम्ही खूप वर्ग घेतले. म्हणजे ते 100 रुपये घेतले, तिथे मग हजार रुपये त्यांनी चार्ज केले, ते चालू केलं होतं. ते व्यवसाय सुरू झाल्यानंतर मी त्यांच्यापासून बाजूला झालो. ठीक आहे, आलं लक्षात. तर हे राम शब्द जो आहे तो राम जो आहे तो राम, आपण त्याला बाहेर श्वासाला बाहेर टाकताना आवटी पोटावर किंवा आपल्या जे काही भाग जो आहे मणिपूर चक्राचा, त्याला कुठं व्हायब्रेशन मिळतंय, त्याला अग्नितत्व म्हणतात. हा, तिथे कुठं व्हायब्रेशन मिळतात त्याकडे लक्ष केंद्रित करायचं. आणि ठलला पूर्णपणे हा श्वास भरून ठल ठल ठल. आता ठल करताना ज्यावेळेस तुम्ही इथून या हात जे इथं प्रेस करता, त्यावेळेस तुमच्या फुफ्फुसाला काय होते, आपण स्ट्रोक देतो पाठीमागून, आणि मग राहिलेला जो कार्बन असेल शरीरामध्ये तो बाहेर ढकलला जातो. म्हणजे खोकल्याचा विकार किंवा काय असेल ते सगळं थांबून जातं. आणि विचार करा, राम आणि विठ्ठल ही जी क्रिया जर ज्यांनी प्रामाणिकपणे केली, 1 तास, अर्धा तास, 5 मिनिटं, 10 मिनिटं, जे तुमच्या क्षमतेप्रमाणे असाल. मी कोणाला क्षमता किती ज्यांनी आपण करायचं, कारण आम्ही जेव्हा स्वतंत्र वर्ग घेतो तेव्हा 7 दिवसाच्या वर्गामध्ये या साऱ्या गोष्टी एकदम पद्धतशीर शिकवतो. कारण नुसतं आम्ही हे नुसतं ह्या सिस्टीम शिकवत नाही, तर इतर सुद्धा काय, मग नाभीपासून तर पार सुजोग की सिक्रेट ॲक्युपंक्चर वगैरे सर्व या साऱ्या गोष्टी आपण त्याच्यात करत असतो. ठीक आहे, आलं लक्षात. आता कळाली का ही क्रिया? नाभी ऍक्टिव्ह झाली सर. कोणाची? अरे वा, आम्ही नाभी एकदम एकदम मला वाटत तुम्हाला आता मला योग शिक्षक करावं लागेल बरं का. माझा आपलं पुणे आपल्या त्र्यंबकला जे सेंटर करणार आहे, तुमचा पहिला नंबर असेल तिथे, कारण तुम्ही तिथे आमचे पहिले साधक. ठीक आहे, आता राम आणि विठ्ठल कळाला सर्वांना? इथपर्यंत कळलं का? हो सर. हा, हो सर. हा, ठीक आहे. हो सर. चला आता फक्त एक ओम नमः शिवाय शकून देतो आणि मग आपण काही इतर चर्चा करणार आहोत थोडीशी. आपले वैद्य सर बी आपल्याशी बोलणार आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काय वाटलं तो विषय आहे, आणि याच्यात कोणाचं काही प्रॉब्लेम असेल तर आपण मला वैयक्तिक मीटिंग संपल्यानंतर किंवा प्रशिक्षण संपल्यानंतर फोन केला तरी चालेल. आता मी ग्रुपवर टाकलेलं आहे की 1 दिवसाचा वर्ग, 2 दिवसाचा वर्ग. हे बघा, 1 दिवस संपूर्ण जर येतं तर बघा, एक रिलायन्स कंपनीचे एक मोठा अधिकारी माझ्याकडे आला, तुमचं नाव कुलकर्णी नाव. सकाळी 7 वाजता आले, संध्याकाळी 5 वाजता गेले माझ्याकडे. माझी जेवढी एक 7 दिवसाची फी तेवढी त्यांनी पे केली. स्पेशल गाडी करून आले. विठ्ठल आणि राम, त्यांची बीपी आणि शुगर कंट्रोल होत नव्हतं. मग ते ठाण्यापासून मग त्यांच्या याच्यापर्यंत जाईपर्यंत गाडीमध्ये एकटेच मी दिलेला व्हिडिओ मस्त गाडीत लावून द्यायचे आणि मोठ्याने ठल 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 करत जायचे, राम विठ्ठल करत. मस्त दिवसभर आपले काम करायचे. सर्व शुगर गेली, बीपी गेला, काहीच राहिलं. पण असे बी करणारे लोक आहेत. 1 दिवसाचा त्यांनी वर्ग केला, रोज 1 तासाचा 3 दिवसाचा परिचय वर्गाचा आपण केलेला आहोत. त्याच्यानंतर 7 दिवसाचा आपला बेसिक वर्ग आहे, प्राथमिक बेसिक वर्ग. त्याच्यानंतर प्रावीण्य वर्ग जर करायचा असेल तुम्हाला, यातलं जर तज्ञच व्हायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट 21 दिवसानंतर तुम्ही कोणालाही उपचार करू शकता, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देईन. त्याच्यानंतर मग 3 महिने केले तर मुळाक्षर, त्या शब्दोच्चार आणि इतर काही गोष्टी तुम्हाला शिकू शकतो. तर त्यांना कोणाला करायचं असेल तर त्याला वैयक्तिक आपण करूया, किंवा 2 जण असेल, 5 जण असेल, ग्रुपने असेल तर आपल्याला सोपं जातं. आपल्याला पैसे कमवणं हा विषय नाही, की आपल्याला जी काही संस्था चालवायची त्यासाठी तुम्ही आमचे कार्यकर्ते आणि आपले सहभागी व्हावे, हा मूळ मुद्दा आहे. की ह्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, एवढंच आमची इच्छा. आता ओम नमः शिवायातला एक मंत्र शिकवतो. अजून कोणाला काही शंका असेल तर विचार. ठीक आहे, चला बघा, आकार उकार बकार इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? आवाज येतो माझा सर्वांना? आवाज येतो? हो सर. हा, ठीक आहे. आकार उकार आणि मकार ही जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जो मी काल ह शब्द शिकवला आहे की नाही, काल ह किती जादू करू शकतो. तर जगातला कोणताही मंत्र घ्या, कुठल्याही धर्माचा घ्या,
पार ख्रिश्चन घ्या, मुसलमान घ्या, आणखीन यहुदी घ्या, कुठले बी घ्या, त्याला देवाला तो आवडवण्यासाठी हेच करतो. हे राम, हे कृष्ण, हे अल्ला, हे येशू, काय जे असेल ते. तर हे शब्दाला आपल्यापासून घेऊन गेले तर ते काय नवीन विषय नाही, कारण सर्वात जुनी संस्कृती आपलीच आहे. त्याच्यामुळे आपल्याकडचं मटेरियल जे आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. जसं रेकी मध्ये आहे किंवा हिलिंग मध्ये आहे, तर रेकी मधून आपल्या इथून ते सारा जग फिरले कुसई. शेवट मग भारतात येऊन यजुर्वेदातले काही ज्ञान घेतलं, त्याला शक्तिपात झाला. शक्तिपातानंतर मग त्यांनी रेकी करायला सुरुवात. तर हीच रेकी आपण मग त्यांनी घेतलेली जी काही सिस्टेम आहे ती अमेरिकेत गेली, अमेरिकेतून इकडे आली, हे सर्व पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि ज्यांचं पुस्तक वाचलं त्यांनी सांगितलं की हे सर्व भोंगाळलेलं अभ्यास आहे. आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे आणि मग ते वगैरे त्यांनी भरपूर काही लिहिलेलं आहे. माझ्या पुस्तकात बऱ्यापैकी त्यात उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. तर ह्या साऱ्या गोष्टी आपण करणार आहोत. जे जे तुम्हाला शिकायचं असेल, आपण भविष्यात सुद्धा काही गोष्टी नवीन नवीन वर्ग करायचा विचार करणार आहे. बहुतेक वैद्य काका आता तुमच्याकडे काहीतरी सांगणार आहे, ते 5 मिनिटं तेव्हा बोलतील तेव्हा सांगतील. आता मी तुम्हाला ओम नमः शिवाय जो आहे याच्याने मेंदू विकार एकदम भरले होतात. ठीक आहे. सर्वजण तयार आहात का करायचं ओम नमः शिवाय करायचं? येस सर. ठीक आहे. ज्यांना शक्य येईल त्यांनी व्हिडिओ चालू केला ते चालेल, फक्त म्यूट करून ठेवा म्हणजे मला कळेल कोण काय करतं. ठीक आहे, चालेल. ओके. जे चुकाल नको, बाकी काही. बघा, आकार, उकार आणि मकार या शब्दामध्ये आता हलकाना, 2 मात्रा आणि 1 अनुस्वार. ती पहिला ते बघा, एका जागेवर स्थिर व्हा. हे असं एका जागी स्थिर व्हा, एका जागी स्थिर. कुठे बी एका जागी, प्रकाश भाऊ एका जागी स्थिर होऊन जा. व्हिडिओ तुमचा आता जरी दिसला तर छत दिसतंय मला तुमचं, ठीक आहे. असा मोबाईल सरळ केला तर तुम्ही दिसाल, नाही दिसला तरी काही अडचण नाही. ओके, व्हेरी गुड. नाही चालू आहे काहीतरी. इथपर्यंत लक्षात आलं? आता बघा, ह ह हरणाचा, लक्षात आलं सर्वांना? ह हरणाचा, त्याला काना दिल्यानंतर काय शब्द येईल? हा. इथपर्यंत बरोबर? हा. 1 मात्रा दिल्यावर काय शब्द होईल? हो. 2 मात्रा दिल्यावर हाऊ. हो. आणि त्याच्यावर अनुस्वार दिल्यावर जो शब्द तयार होईल. कोणीतरी कागदावर लिहून दाखवा मला, म्हणजे मला कळेल मी काय शिकवतो. आणि त्याची जादू दाखवतो. काल जशी रामाची दाखवली ना, तशी आता याची दाखव. दाखव, एक कोणी लिहिला असेल दाखव. मोठा करून दाखव थोडस. कला काना 2 मात्रे. हा, काना आणि 2 मात्रे. ओके. कला काना 2 मात्रे. परत लक्षात आला सर्वांच्या? मी एकदा लिहून दाखवतो. पेन पेन्सिल नाही, टाइमर सरत काय. ठीक आहे, चालेल. लक्षात आलं सर्वांच्या? खला काना 2 मात्रे 1 अनुस्वार. शब्द कळला का? शब्द समजला? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान छान. हा, बरोबर, एकदम बरोबर. ती अलकाताईने बरोबर केली. थोडासा मोठा करून दाखवा जवळ एकदम. हा, व्हेरी गुड, एकदम जबरदस्त. दिसला का सर्वांना? बघून घ्या, ज्यांचे व्हिडिओ चालू नसेल त्यांनी बघून घ्या. दिसला सर्वांना? प्रकाश भाऊ दिसला, अमित भाऊ दिसला, मायाताई दिसलं का? प्रमिला ताई दिसलं, माधुरी ताई? ठीक आहे, ओके. चला. हो. हला काना 2 मात्रे 1 अनुस्वार. इथपर्यंत बरोबर? हा. आता हा काय जादू करतो तुम्हाला पहिले सांगतो. हला काना 2 मात्रे केल्यानंतर जीभ टाळूला लागते. हा. करा. हला काना 2 मात्रे 1 अनुस्वार. जीभ वरती टाळूला लागणार, तुम्ही स्वतःहून लावायची गरज नाही, आपोआप होणार आहे. आणि मग इथे लक्ष केंद्रित करा. आता इथली जी सिस्टीम आहे याला
अमृत कुंभ म्हणले गेलेलं आहे. हा एवढा भाग आहे. ठीक आहे. ही जर साधना ज्यांनी प्रामाणिकपणे एकदम शांतपणे केली तर त्याला भूक ताण सारा विसरून जाईल. कायच नाही, ताण बी लागत नाही, भूक बी लागणार नाही. एवढी ताकद आहे, तेवढी अमृत तुमच्या शरीरामध्ये त्याच्याने येतं. त्याचा पुढचं हे अर्धा झाला, आता पुढचं शिकवतो. आता कळलं का? याचे व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूबवर, काही टेन्शन घेऊ नका. बाहेर टाकून देतो लगेच. कारण आता तू गेला आता तेव्हा आता मला ते व्हिडिओ हे नाही. आता एवढं बॉटल मी तुम्हाला देतोय, आता बघा. सर महाशिवरात्री. जसा हा हो त्याला एक ताना मार लावला तो, मग 2 मात्रा लावल्या ते, आणि मग एक ओळखा. म्हणजे या पद्धतीनेच आपल्याला प्रोनाऊन्सिएशन करायचं. हो, पण मग हे तुम्हाला मी शिकवलं, पण म्हणताना तो एकदाच म्हणायचा आहे. नाही तर हा होय हो असं नाही करायचं. नाही तर तुम्ही काय करायला रागाला हा ए हो आणि नंतर हम असेल. एकदाच तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी शिकवलं. आता केलं का करून बघा, शांतपणे करा. पण इथे इथे तुम्हाला मुद्रा लागेल. इथे ही नाही चालणार, इथे ही मुद्रा लागेल. ठीक आहे. अग्नी आणि वायू दोन्ही हा झाला अर्धा टप्पा. ठीक आहे. ही आता ही एनर्जी ऊर्ध्वगामी झाली. आता वरती गेलेली एनर्जी पुन्हा खाली आणायची. हा जो मंत्र मी शिकवणार आहे, हा मंत्र फक्त गाभाऱ्याजवळच म्हणून बघायचा. जिथे कुठेही गर्दी नाही असा देव बघायचा, असा महादेवाचं मंदिर बघायचं की जिथे गर्दीच आहे, तिथं कोणीच जात नाही, अशाच मंदिरात जायचं. गर्दीवाल्या मंदिरात तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत जाऊ बी देत नाही. जसं आमच्याकडे नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिर आहे, लांबून दर्शन, एवढी गर्दी असते. मी त्या मंदिरात गेलो एखाद्या वेळेस तर जायचं, ठीक आहे चला. पण जिथे कोणा गर्दीच आहे तिथे जाऊन बसतो. का आता ते जो गाभारा आहे, त्या गाभारातला जो वरती जो टोक जो आहे, तर तिथे ही एनर्जी जाते. जसे मी काल तुम्हाला सांगितलं की सूर्यापर्यंत जाऊन पोहोचते, तसे या त्या गाभाऱ्याच्या वरच्या टोकापासून जाऊन ती पुन्हा खाली येते. हा जो भाव जो आहे, याला पूर्ण चक्र तयार होतं. एनर्जीचा फ्लो असा वरती जातो, वरतून पुन्हा खाली आला पाहिजे. ही एनर्जी आपल्याला मिळण्यासाठी तुम्हाला याच्यासाठी अर्धा तास 1 तास द्यावा लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये मी अजून एक असा प्रयोग केला होता की प्रत्येक अक्षर जे आहे, जसे हाम केलं तसं कॉम, त्याच्यानंतर खॉम नम शिवाय, गॉम नम शिवाय, असा तो व्हिडिओ बी आहे. तो 25-30 मिनिटाचा आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. शिवरात्रीचा इथपर्यंत लक्षात आला? अर्धा लक्षात आला? अर्धा केलाय, वरती गेलाय. वरती घ्यायचा आहे, वरती जाऊन ऊर्ध्वगामी झालाय, नंतर अधोगामी करायचा. ठीक आहे. तसं वरती गेलेली एनर्जी पुन्हा खाली आली पाहिजे. हे चक्र पूर्ण, त्याला चक्र साधना या किंवा पूर्ण कुंडलिनी शास्त्रामध्ये याला, आता हे पुढचे शब्द सांगणार नाही, पण ठीक आहे चला, तुम्हाला ज्यांना कोणाला आनंद असत नाही का, एनर्जी अशी वरती जाते श्वसन नाडीतून, तिथून पुन्हा वरतून खाली येते हृदयापाशी किंवा मणिपूरच्या कर्पात, जसे राम शब्द देत तसे. हे पूर्ण चक्र तयार होतं. आणि हे चक्र जेव्हा तयार होतं ना, तेव्हा तुम्ही इतक्या भाव समाधीत निघून जा. एकच 11 मंत्र 21 मंत्र जास्ती म्हणायचे की नाही. खूप बसले देव धर्मावर बसले ते नाही चालायचं. 11-21 मंत्रातच आपला रिझल्ट आला. म्हणून कसा करायचा आहे, करून दाखवा अलकाताई.
तुमच्या लक्षात येईल असा एवढा एवढा तुमच्या लक्षात येईल असा. की परत आपली व्हायब्रेशन कुठून जाते बघा, तिथून पुन्हा खाली आणायची गुप्त साधना आहे, किंवा याला काय म्हणतात, तुला संख्या देण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा. आता मी जेवढं शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही घरी प्रॅक्टिस करून बघा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण काय शिकलो आणि तुमच्यात जो काही सर तरी पण ते जसं आपण ऊर्जा वाढवतो तशी ती कमी करताना परत एकदा सांगा ना. हा, आता बघा, आपण आरोह करताना आणि अवरोह करताना जेव्हा जेव्हा वरती जाईल ना, तेव्हा तुमचा तो बिंदू पाहायचा आहे. परत गेला इथपर्यंत गेला, एवढा अंदाज करून द्या. पण पुन्हा तशीच खाली आली. कळलं? कशाला जास्ती महत्व द्यायचं आहे? होमला जास्ती महत्व. नमशिवाय छोटासा करायचा, तो हळू 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 खाली असा बसतो, असा भाव निर्माण. सर मधात प्रॅक्टिस मधात श्वास घेतला जातो सर. हो म्हटल्यानंतर तो घ्यायचा नाहीये. नाही. तुमची कॅपॅसिटी बघा ना. आता माझी कॅपॅसिटी समजा 15 सेकंदाची, तुम्ही 7 सेकंदाची करा. आम्ही भाऊ एकदम छान करतो बघा, एकदम त्यांनी समाधी लावून बसले, असं दिसलं पाहिजे की जेणेकरून कोण बरोबर करतंय मला कळतं. आणि हे ते जेवढं प्रामाणिकपणे करतायत त्यांना तेवढं चांगलं आहे. तर तुम्ही एकदा करून दाखवलं असतं तर बरं झालं असतं ना. हो म्हणतो ना, काय असतं ते बघा. परत एकदा म्हणूया, सर्वांनी माझ्या बरोबर बोला. इतकं गाभाऱ्याचं हा फक्त स्वतःच म्हणून बघा. घरचेच नसते, एकदा प्रयोगच करून दाखवा. मला त्या दिवशी तुम्ही एखाद्या दिवशी व्हिडिओ करून पाठवा आणि मग तुम्ही आले. हा, सॉरी लेट जॉईन झाली त्याच्यामुळे विचारते. बोला बोला. हचा काय? उच्चार आहे ना. हला काना 2 मात्रे. हाऊ हाव अनुस्वार. हाव. हो. जीभ टाळायला लागते का बघा? लागते का सर्वांना? जीभला ते लागते का? हो लागते सर. अमित भाऊ लागले का? एंडला लागते, एंडला. हा, याला नमः खेचरी. शिवाय- नमः हा, शिवाय याला केल्यानंतर- याला खेचरी मुद्रा म्हणतात. आता हे डिटेल मध्ये खेचरी. आम्ही कापायची का मग खेचरी मुद्रामध्ये आमची जीभ? जीभ वरती जाते बरोबर. जेवढी जीभ तुमची वरती जाईल ना, तेवढं तुम्हाला दिसेल. हा, ते खेचरी मुद्रेमध्ये सर मी वाचन केलंय की जुने साधू गवताच्या पातीने आपल्या जिभेच्या खालची जी बाजू आहे ना ती रोज कापायचे, त्याला हळद लावायचे, रोज कापायचे, त्याला हळद लावायचे. असं करता करता त्यांची जीभ अंदरचा जो आपली छेद आहे ना त्याच्यामध्ये अंदर जायची टाळूला, तेव्हा कुठे त्यांची खेचरी मुद्रा लागायची. असं आहे ते. त्यामध्ये हे भयानक. हा, आता याचं खूप डिटेल आपण जाणार नाही, कारण आपल्याला एवढं काही संसारी माणसं आहोत आपण. संसारी माणसाने थोडस करता. आपल्याला आनंद वाटला, 11 मंत्र म्हणले बस झालं. ओम नमः शिवाय करायला विसरायचं नाही. नंतर ओम शांती करायला विसरायचं नाही. आरा लॉक करायला विसरायचं नाही. आरा काही लोक असे लॉक करतात, काही लोक अशा पद्धतीने लॉक करतात, काही लोक अशा पद्धतीने लॉक करतात, कोणी आरती करून लॉक करतात. आरा लॉक करूनच आम्ही घराच्या बाहेर पडायचं. म्हणजे या पद्धतीने आपण आरती करतो खरी, देवाची आरती. देवाची आरती करणं ही आरा लॉक करणं आहे. त्याला कापूरच लावला पाहिजे. आपण कोणतं तेल वापरतो? जे बाटलीतलं तेल की जे खराब झालेलं असतं, म्हणजे त्याची प्रक्रिया करून काय ते माझं असं कळालंय की आपण जे गाडीचं वापरतो ना ते उरलेलं, त्यातलं त्याला फिल्टर करून ते आणतात आणि म्हणून ते खायला देत नाही. खरं का खोटं त्यांनाच माहिती. पण आपण कापूर लावला पाहिजे, नाही तर शुद्ध तुपाचं दिवा लावला पाहिजे, तर आपल्याला त्याचं बेनिफिट.
लॉकचं सर्व्हिस थोडं सांगा सर, कारण कळलं नाही मला ते काय हा. करायचं. आता बघा आपल्या शरीरामध्ये जे चक्र साधन आपण जेव्हा करतो ना त्यावेळेस आपण शरीराच्या भोवती एक असं वलय तयार होतं. ठीक आहे. तर हे वलय असं मोकळं होतं किंवा आपल्या ऑरा लॉक फ्री होतं आणि ऑरा फ्री झाला की मग त्याच्यात नको असलेले लोक येऊन थांबतात. जे तुम्हाला माहिती नाही किंवा ज्याच्यावर तुमचा विश्वास नसेल ते सुद्धा तुम्हाला त्रास बापरे. हा म्हणून मग ते त्यांच्यापासून दूर राहायचं. चांगले मग बरे वाईट सोपी पद्धत काय आहे त्याची? सोपी काय पद्धत करायचं? आपल्या आपल्या पद्धतीने असे लॉक करायची. आरा लॉक ओम शांती शांती 3 वेळा ओंकार शांती असं काहीतरी करायचं. म्हणजे किंवा कसं अशा कसं लॉक काही लोक असं मारायचं म्हणजे करतात पूर्ण असं कसं करायचं? हे असंच करणार आहे की या पद्धतीने सांग. हा पूर्णपणे असा करतात, काही लोक असा करतात, काही लोक असा असा करत बॉडीला लॉक करतात पूर्णपणे, काही लोक असे शिकवून आपलं आपलं करायचं की ऑरा लॉक करतोय मनात संकल्पना कर. अच्छा, मनात करायचं आणि काहीतरी गाठ मारायची. मनात करायची मी बस ऑरा लॉक मी करत आहे. लॉक करतोय माझा ऑरा लॉक होतोय बस संपला विषय. ओके, कोण कसं करतं, कोणी असं करतं, कोणी असं करतं, कोणी असं करतं, कोणी ओम नमः शिवाय करेल, कोण ओम शांती करेल. बोला. मला सगळ्यांना मी असं मला करतो सर. सगळ्यांना तुम्ही एकच पद्धत सांगत असं होते. असं करतो कसं मी. करायचं? हा काही आम्ही दोघ मी असं असं करतो. आपल्या सोप्या भाषेत आहे ना काही लॉक समजा आज्ञाचक्र लॉक, विशुद्ध चक्र लॉक, हे लॉक असं किंवा मग या पद्धतीने तुम्ही अशी या पूर्ण म्हणजे आपण जेव्हा ओंकार म्हणतो तेव्हा आपला ओपन होतो. कोणत्या बी कुठल्याही मंत्र म्हणलं ते तुमचे ते ऑरा अशी फ्रॉड होऊन जात. त्या ऑरा चांगल्या फ्रॉड मध्ये चांगले लोक बी येतात, वाईट बी लोक येऊ शकतात, तुम्हाला त्रास देऊ शकतात. आम्ही भाऊ लक्षात घ्या. कळलं का? आम्ही भाऊ लक्षात आलं असेल काय सांगायचं मला. हो सर. ठीक आहे. हा कारण ते त्रास देऊ शकतात तो याचा फार मोठा गणित आहे. आता काही लोक काय सांगतात माहिती, पण असं सांगतात की एका माणसाच्या पाठीमागे किमान 8 लोक असे आहेत की जे बापरे. त्यांना देह नाही, किमान 8 लोक असतात. जाऊ दे, तो आपला विषय नाही. ठीक आहे. आता वैद्य काका आपल्याशी काही संवाद करणार आहे, आपण करूया. आता आजचा दिवस आजचं कळालं का तुम्हाला सर्वांना या गोष्टी? अजून हो, कोणाला सर. काही शंका असेल आजच्यापर्यंत जेवढा व्हिडिओ झाला तेवढा? वैद्य काका. नमस्कार. सर्वांना आवाज ऐकू येते का? हो येतो. कडक आवाज आहे एकदम कडक. सर्वांनी बोट करा, मी बी बोट करतो. सर्वांना आवाज ऐकू येत असेल तर आज हो सर. 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे काही साधक ज्ञान घेण्याच्या लालसेने हजर झाले, त्यांना काही ज्ञान मिळालं, त्या सर्वांचं प्रथम मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या प्राचीन शास्त्राला काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपणास याच्यापासून जर काही लाभ होत झाला असेल तर यापुढे आमची संस्था अजूनही नवीन नवीन कार्यक्रम, नवीन नवीन ज्ञान हे सर्व लोकांना देण्यासाठी उत्सुक आहे. मानकर सरांनी आता जे काही प्रोग्राम सांगितले, 1 दिवस, 3 दिवस, 7 दिवस आणि 12 दिवस, तर याच्या व्यतिरिक्त देखील जे काही प्रोग्राम आहे प्रत्येकाचे वैयक्तिक याच्यामध्ये, की आता तुम्ही हे शिकलेले आहे की औराला कसं करायचं, प्राणायाम कसे करायचे, काय कसे करायचे, त्याचं लिमिट किती आहे, काय आहे, ते माझ्याकडून व्यवस्थित होतात का नाही, तुमची शरीर प्रकृती काय म्हणते, तुमचं बल काय आहे तुमच्या शरीराचं, तुमचं वजन, उंची आणि मानसिकता, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे मानसिकता. म्हणजे तुमचा स्वभाव कुठला आहे, तामस आहे, राजस आहे, सात्विक आहे, तुमचं रोजचं दिनचर्या कशी आहे, कोणाबरोबर आहे, या सर्वांचा विचार वैयक्तिकरित्या करून त्या माणसाला त्याच्या शरीराला योग्य कुठली साधना आहे, त्याने ओम म्हणायचंय, हरिराम म्हणायचंय, हरिकृष्ण म्हणायचंय, हर हर महादेव म्हणायचंय, किंवा कुठला बीज मंत्र म्हणायचंय की त्या बीज मंत्राचा त्याला 100% मॅक्झिमम फायदा होईल. कमीत कमी वेळामध्ये त्याला त्याचं शरीर, मन, आरोग्य, संपत्ती याच्यामध्ये वाढ होईल. अशा प्रकारे आम्ही एक नवीन प्रोग्राम तुमच्यासाठी एक पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही तो प्रदर्शित करीत आहोत. त्यामध्ये ज्या लोकांना सहभागी व्हायचे, पुढे बुवा मला काहीतरी करायचंय,
माझं आतापर्यंत जे काही आयुष्य गेलेलं आहे त्याच्यामध्ये दिशाही नाही. मी पैसे कमवण्याच्या मागे लागलेले किंवा मला एक सुख, परमेश्वर प्राप्ती, आनंद, खरा आनंद काय हे जर मिळवायचं असेल तर आपण सर्वांनी पुढील येणाऱ्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी व्हावं. तसंच आमच्या संस्थेचा जो आश्रम आहे त्याचं बांधकाम आम्ही एक 3 ते 4 महिन्यात पूर्ण करत आहे. कुंभमेळ्यामध्ये जे काही साधू येतील, संत येतील त्यांची आम्ही तिथं या विद्या आहे त्या विद्या पण त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेला जे साधक आमच्या बरोबर असतील त्यांनाही आम्ही त्यांचा लाभ देण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे आज आपला 3 दिवसाचा जो ज्ञान यज्ञ होता तो संपन्न झालेला आहे. याच्यानंतर जर काही लोकांना प्रश्न असतील तर ते मानकर सरांना विचारण्यात यावे. त्यांना वैयक्तिक तुम्हाला काही वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील कुठल्याही प्रकारे भौतिक, अधिभौतिक, प्राकृतिक, स्वाभाविक, अस्वाभाविक तर त्याचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. काकाने आपल्याला एकदम छान अशी माहिती दिलेली आहे. आता आपण समारोपाच्या मार्गाला आहोत. ज्यांना कोणाला वाटलं असेल की या 3 दिवसात मला काय मिळालं की जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत देत आहे, कोणी सुरुवात करायची आहे ज्याला शक्य असेल ते पहिले. हॅलो सर, खूप छान वाटलंय. आणि मी पुस्तकं म्हणजे अजून काहीतरी ऐकायचं आहे मला. तुम्ही जे लिहिलेलं आहे ते वाचायची उत्सुकता आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुस्तकं मागितली आहे. म्हणजे 3 दिवसात तर हे ज्ञान घेणं म्हणजे शक्यच नाहीये. व्हिडिओ बघणार आहे आणि मी आयुष विभागाला आहे योगा इन्स्ट्रक्टर म्हणून. आता माझी नियुक्ती झालेली आहे. नाशिकला विवेकानंद सेंटरला माझं 3 दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि मी लोकांना योग शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि म्हणजे आज 46 वर्षाची आहे. गेल्या 14 वर्षापासून म्हणजे मी योग शिकत आहे. पण तरी असं वाटते ऐकून तुम्हाला की आपण कुठेतरी खूपच कमी आहोत. आपल्या अजून काहीतरी आलंच नाही आपल्याला असं वाटत आहे. माझं PG झालेलं आहे, DYT, DYND नॅचरोपॅथी झालेलं आहे. पण आज असं वाटत आहे की हा विषय आपला बिलकुल शून्य आहे आणि थोडंसं कुठेतरी बालवाडीत गेल्यासारखं वाटत आहे. याच्यात ग्रॅज्युएशन करायची इच्छा आहे. धन्यवाद सर, खूप छान वाटलं ऐकून. नेक्स्ट धन्यवाद. अमित भाऊ बोलतील आता. अमित भाऊ क्रमशः सांग. अमित खांदवे, माईक मोठ करा ना. हा सर, मनातलं बोलतोय. हा. आपल्या भोवती एक माणूस असो, 100 असो, किती असो, आपण स्वतःवरती कंट्रोल कसा करायचा नाही हे आज म्हणजे शिकायला भेटलं मला. हे 3 दिवसात तर कळालंय. आता आज आज माणूस आहे ना सेल्फ विसरलाय सर. दुसऱ्याकडे पाहून प्रभावित होतोय तो. याचं असं त्याचं तसं. शेवटी आपण एकटा आलोय आणि एकटाच जाणार. तर इम्पॉर्टन्स दुसऱ्याला द्यायपेक्षा आहे ना स्वतःला इम्पॉर्टन्स देऊन आपला प्रवास पूर्ण करावा अशी इच्छा उत्पन्न झाली सर. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. पुढे आता प्रकाश भाऊ. प्रकाश खांदवे, मूट करा. मोबाईल माईक चालू करा तुमचा. येतोय आवाज? हा, येतो. हा, येतोय. 3 दिवसामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आपण. त्यात नक्कीच मी वैयक्तिकरित्या सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि पुढील काही गोष्टी आम्ही दोन विचारून काही गोष्टी आपल्यापर्यंत भेटण्याचा प्रयत्न करेन मी. पुढील मार्गदर्शन आपल्याकडून घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद. अलकाताई. नमस्कार सर. हो, मी करा. पतंजलीचा योगा क्लास केलेली आहे आणि क्लास थोडा चालू होती पण आता सध्या मुलीचे डिलिव्हरी वगैरे चालू होती. आणि मला म्हणजे आतापर्यंत श्वासाची जादू कळलेली होती की श्वासावर कसं नियंत्रण ठेवायचं, पण आता श्वासावर अक्षरांनी कसं नियंत्रण ठेवायचं हे पण शिकले तुमच्याकडून. तर तो अजून जास्त शिकण्याचा प्रयत्न करेल मी. ठीक आहे. आता कोण राहील? दीपाली ताई.
तर मला हे पण विचारायचं होतं की असं गर्भसंस्कार वगैरे करायचे असले तर कसं ते काय शिकवायचं त्यांना? हो, त्याची पण काही आपण गर्भसंस्काराचे जे आहे ना स्वतंत्र पुस्तक आहे आपले, गर्भावस्था रोग योग हे बाई. हो, आणि त्याचे एक आता अजून एक फोटो पुस्तक. टाकून द्याल. हा, फोटो टाकलाय आता टाकलाय फोटो मी ग्रुपवर टाकलंय काय काय आहे त्याच्यात. साधारणतः महिलांचे 21 व्याधी आहेत बा. याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. गर्भावस्था पूर्वीच महिलांच्या समस्या, गर्भावस्थातल्या समस्या आणि अवस्था नंतर म्हणजे मुलाला जन्म दिल्यानंतर आणि मोनोपॉज झाल्यानंतर काय काय समस्या येऊ शकतात याच्यात लिहिलेलं आहे सर्व. आसनं वगैरे सर्व दिले गरम याच्यात. असताना हा? म्हणजे ज्या जे तिसरा चौथा 5वा महिना चालू असताना कोणत्या असल्या तर काही जादू आपण करू शकतो. हो हो होते ना. ते याच्यात लिहिलं ना पुस्तकात. तुम्हाला ते पुस्तक एकदा घेतलं की तुमच्या लक्षात येईल, वाचलं की मग याच्यावर तुम्ही पूर्ण याच्यावर जरी अभ्यास केला ना, हे जरी केलं ना तरी खूप तुमचे म्हणजे पैसे भरपूर देतात लोक, काय अडचण. ठीक आहे, पुढचं. तर मला कोलेस्ट्रॉलचा त्रास निघालाय, मला कोलेस्ट्रॉल वाढलंय माझं. मग आता काय हा, करायचं? आपण बोलूया आपण नंतर. वैयक्तिक आता तुम्ही माझ्याशी संवाद करा. आपले 3 दिवस 5 दिवसाचे वर्ग आहे, पण तुम्हाला रिझल्ट द्यायची जबाबदारी माझी. माझं एक वैशिष्ट्य आहे, 7 दिवस मी तुम्हाला ट्रेनिंग बेस मध्ये शिकवणार आणि 3 महिने त्याचा फॉलोअप सेशन असतो. म्हणजे 3 महिने तुम्ही माझ्याशी कनेक्ट असता, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे तेवढी फी आपण घेतोच. हा, बोला प्रकाश भाऊ. अमित भाऊ बोला. तर माझा भाचा आहे 1.5 महिन्याचा आहे. हा, त्याच्या किडनीला सूज आहे आणि त्याचा म्हणजे मूत्रपिंड पण त्याच्यातही थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लघवी त्याची साचून राहते पोटात. ठीक. आपण करूया त्याच्यावर. त्याला एकदा नाशिकला घेऊन या तुम्ही. नाशिकलाच राहतो तो. गुंजाळ, डॉक्टर गुंजाळ आणि आम्ही दोघांनी आहे. त्याला बरोबर ट्रीटमेंट. तर 1.5 महिन्याचा आहे ते पोरग. हो, असू द्या. किती बी राहू दे, काय बरं अडचण नाही. त्याला श्वास घेता येतो ना, ज्याला श्वास घेतो तो, ज्याला बोलता येतो त्याला आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट देतो. त्याच्या आईला आपण शिकवणार, त्याला नाही शिकवणार. त्याच्या आई त्याच्या बरोबर पाहिजे, एवढं लक्षात घ्या. बरं सर, बरं. ओके, पुढे दीपाली ताई. हरिओम सर. हरिओम हरिओम. मी पण एक व्हिडिओ योग चालू, शिक्षिका आहे. व्हिडिओ चालू करा ना. हरिओम. नमस्कार. मी पण एक योग शिक्षिका आहे. म्हणजे मी आज तर फार लेट जॉईन झाली काही कारणास्तव. मला सुरुवातीला जॉईन करता नाही आलं. बरं. पण जे काही 2 दिवस मी जॉईन झाली होती त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. जशी तुम्ही जी काही ओंकार साधना सांगितली आणि ऍक्च्युली खरं सांगायचं झालं ना, तुम्ही जो शांती पाठ जो आपण वर्गावर घेतो शेवटी, शांती शांती करत, तर तो म्हणजे मला खूप बऱ्याच दिवसाचा प्रश्न पडलेला होता. म्हणजे का घेतलं जातं असं? म्हणजे ओंकार साधना झाल्यानंतर आपण ओम शांती शांती याने खरंच माइंडला फार रिलॅक्स वाटतं. ज्यावेळेस आपण ओंकार साधना करतो त्यावेळेस शांती पाठ जो घेतो तो म्हणजे शांत वाटतं मनाला. पण रिझन काय होतं हे माहिती नव्हतं, जे की तुम्हाला तुमच्याकडनं ते कळालं. म्हणजे मला खरं सांगते हेच खूप महत्वाचं ठरलं. म्हणजे बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता. मी 1-2 शिक्षकांना विचारलं पण ऍक्च्युली त्यांना ते रिझन नाही देता आलं त्याचं, जे की तुमच्याकडनं मला आज मिळालं. परत सोहम साधना ही पण खूप प्रभावशाली साधना आहे. म्हणजे ती पण मला फार आवडली. आणि परत तुम्ही जे व्यंजनातलं जे घेतलं कपालभाती क्रिया, ती पण फार म्हणजे त्याचे पण फार असं छान वाटली ती पण. तुम्ही रोज आता 12 खडी आहे ना, आरोग्यदायी 12 खडी, ती एकदा क्लास मध्ये घ्या. एक बी रोग राहणार, कुठलेच रोग आहेत फक्त रोज 12 खडी का? टाकले मी आता पुढे. ठीक आहे. कपालभाती क्रियेमध्ये घ्यायची हो का? हो हो, ते ऐका, त्याप्रमाणे लावा. तुम्ही ऐकता आणि मग लक्षात येईल. 2-4 वेळा तुम्ही व्हिडिओ ऐका आणि मग सांगा, किंवा मग लावून द्यायचे तरी केलं तर. पुढे माधुरी ताई, माधुरी पवार. हॅलो सर. हा, बोला बोला बोला. कोण बोलते? त्यांचा गेला अटका आवाज. ठीक आहे. पंजाब कल्याणकर, पटकन. आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून, बाकी काही नाही. किंवा खरंच आपण शिकवलेलं लोकांपर्यंत पोहोचलं का नाही, एवढाच आपला आनंद आहे. कारण ठीक आहे. कोण बोलतंय? कल्याणकरांचा आवाज येत नाही. त्यानंतर खरात आहे, त्याच्यानंतर सोम भागवत आहे. हे दोघं तिघं राहिले आहेत. ज्यांना कोण बोला, जसं व्हिडिओ ऑन करून बोला म्हणजे लक्षात येईल. नेटचा प्रॉब्लेम असेल तर काही अडचण नाही. ठीक आहे. सर्वांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांचं बोलताय पण ते आवाज येत नाही आपल्यापर्यंत. अमित भाऊचा व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे. ठीक, म्यूट केला. ठीक आहे, चल. काय सांगणार होते तुम्ही? आवाज नाही येत.
एक मिनिट. पंजाब भाऊ बोलता का? हा बोला. पसायदानविषयी काही सांगणार होतं हो ना पसायदान घेतो ना. पसायदानच घ्यायचं आता. आता मी पसायदान शेवट पसायदानच करणार होतो. ठीक आहे. सर्वात माझ्या पहिल्या पुस्तकातलं शेवटचं प्रकरण ते होतं. जे माझे प्रत्येक चक्राचे मंत्र आहेत. ओम गण गणपते महा पहिला मंत्र मुलाधाराला. ओम लंबोदर दुसरा स्वादिष्टान चक्राला आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा तिसरा मणिपूर चक्रासाठी आहे. अनाथ चक्रासाठी मी ओम नम विठ्ठल सांगितलं आहे. आणि इथे सांगितलं आहे ओम जीवेश्वराय नमः. ओम जीवेश्वर हा हे बाकी सर्व जे मंत्र आहे ते खालून वरच्या दिशेला जातात. हा मंत्र वरतून खाली. आणि सॉरी मी सर, ते एकदा फक्त रिपीट करा ना. आम्ही लिहितोय, म्हणजे मी लिहिते, तर एकदा बरं प्रत्येक एक चक्रासाठी. बघा. पहिला मुलाधार चक्रासाठीचा आहे. ओम गण गणपतये नमः. दुसरा स्वादिष्टांच्यासाठी महिलांसाठी स्पेशल 12 महिन्याच्या विशिष्ट काळात सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. ओम लंबो जन्म. तिसरा मणिपूर चक्रासाठी श्रीराम जय राम जय जय राम. अनाथ चक्रासाठी हरे विठ्ठल हरि ओम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नंतर तर पुढचा एक एक करून हा आता ते पुस्तकात आहे. स्वतंत्र घेऊ ना. तुम्हाला जे जे मंत्र घ्यायचं आहे ते घेऊ शकता. त्याच्यात इथे आज्ञा चक्राला मी घेतल्या शास्त्रा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय गंगा. तुम्ही काय म्हटलं सर, हे सगळे मंत्र आहे सर तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं ते कमी जास्त झालं तरी चालते काय हो चालते नाही आपल्या प्रोनाउन्सिएशन युट्यूब. मध्ये? अहो मॅडम युट्यूबर आहे ना माझ्या. टेन्शन काय घेतो तुम्ही. ओके ओके. मराठीत आहे ना माझ्या. चला पसायदान म्हणूया आपण आता. सर्वांनी ताड बसायचं आहे. आता ही साधना आता करायची आहे फक्त. शेवटचा समारोप. सर्वांनी काल शिकवल्याप्रमाणे ताड बसायचं आहे. डोळे मिटायचे आहे. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये गुटगुटीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. हा हे मंत्र म्हणत असाल की त्याला सर्वांना येतं पसायदान. सर्वांना पसायदान येतं का? हो. हा ठीक आहे. मी म्हणेल माझ्या बरोबर म्हणा. जर एखाद्याला नसेल येत तर त्यांनी अ उ म मधला कुठले एखादा अक्षर घ्यायचा आहे. तसं पसायदान त विश्वास आलं लक्षात. तर याच्यामध्ये वैशिष्ट्य एवढंच आहे पसायदानमध्ये की दोन ओवीच्या मध्ये म्हणजे एक ओवीच्या मध्ये आपल्याला मध्ये पॉज घ्यायचा आहे. पॉज घ्यायचा याचा अर्थ श्वास पूर्ण भरायचा आहे. जसा आता विश्वास नके देवी हेने वाघ्यज्ञे तोषावे. लक्षात आलं. इतका श्वास दीर्घ करायचा आहे शांतपणे. माझा या पसायदांडी युट्यूबर आहे, घाबरू नका. सर तुम्ही फक्त माझं युट्यूब असं फोटो संपून टाका 140 व्हिडिओ. ठीक आहे. चला ताड बसूया. डोळे मिटायचे. पसायदानमध्ये मुद्रा पकडायची ही. हा हे ओंकार स्वरूप परमेश्वरा ओंकार बीज मंत्राद्वारे अक्षर मंत्राद्वारे सिद्ध मंत्राद्वारे माझ्या शरीरातील सर्व रोग व्याधी दुःख दारिद्र्य मिटवण्याचा मी प्रयत्न करत असो. हे करत असताना माझ्या भोवती असलेले सर्व व्याधी दुःख दारिद्र्य मिटवण्याचा मी प्रयत्न करत असो. जर माझ्या हातून नकळत काही चूक झाली असेल तर परमेश्वरा तू मला पूर्णपणे क्षमा करून आशीर्वाद करशील. ठीक आहे. तर सर्वांनी आता पसायदान म्हणायला सुरुवात करायची आहे. मी माझ्या वाटेमागून सर्वांनी म्हणायचं. हा आता पसायदान म्हणताना तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की आपण परमेश्वराच्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या समोर बसलेलं आहे. त्यांचे चित्र डोळ्यापुढे आणायचं आहे आणि एकदम ध्यान मुद्रेत बसायचं आहे. 3 वेळा ओंकार म्हणूया.
विश्वास न देवे येने वागयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे वसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाओ जो जीवांशील तो ते लाहो प्राणीचा वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदिहाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरखी अखंडित पाणी ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया 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 तीन वेळा मका ओम शांती 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 उकार ओम शांती 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 आकार ओम शांती 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 संपूर्ण शरीर ध्यान करायचं आहे. आपल्या केसांना धन्यवाद व्यक्त करायचा आहे. आपल्या परमेश्वराने हे केस जन्मापासून आजपर्यंत दिले, त्याचं आरोग्य आणि आपलं सौंदर्य वाढवत आहे. त्याला मनापासून धन्यवाद. त्वचाला धन्यवाद देऊया. कवटीला धन्यवाद व्यक्त करायचा आहे. मेंदूला धन्यवाद व्यक्त करायचा आहे. लहान मोठा, डावा उजवा, उजवा डोळा, डावा डोळा, नाकपुडी उजवी आडवी, डावा कान उजवा कान, ओठ खालचा वरचा, दात 32 दात, जीभ, अन्ननलिका, श्वसननलिका, जे जे अवयव आता मी सांगतोय त्याला मनापासून धन्यवाद व्यक्त करायचा आहे. क्षमा मागायची त्यांची की आजपर्यंत आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेतलं,
कधीही आम्ही त्याला धन्यवाद व्यक्त केला नाही. छातीचा पिंजऱ्याकडे लक्ष केंद्रित करा. जे 32 मणके आहेत त्यांनाही लक्ष द्या. त्यांचे किती काम महत्वाचं आहे. एक मणका जर गडबडला तर काय होऊ शकतो. जसं ताईंचं मगाशी झालं की बाण्याचा मणका थोडासा गडबडला तर ते विचलित झालं. तसं हे मणके किती प्रामाणिकपणे काम करतायत. पिंजऱ्याच्या आत असलेले फुफ्फुस आहे, हृदय आहे, किडनी आहे, स्टमक आहे, जे जे अवयव तुम्हाला धान, मोठे आतड आहे, मूत्रद्वार आहे, पायापर्यंत जे जे अवयव आहेत, ज्या अवयवांचा आता इथं नामोल्लेख करायचा राहून गेला असेल त्या प्रत्येक अवयवाला मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. ज्या परमेश्वराने हे मला शरीर दिलं त्यांना मनापासून धन्यवाद. ज्या मातापित्यांमुळे मला हे शरीर मिळालेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी लहानपणापासून आज तागायत माझ्यावर चांगले बरे वाईट संस्कार घडले त्यांनाही मनापासून धन्यवाद. ग्रह, तारे, नक्षत्रे, पशु, पक्षी, जीव, जंतू जे जे आहे या सृष्टी तलावर त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद. वनस्पती असतील, जीवाणू असतील, विषाणू असतील यांचा सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा स्वतःला पूर्णपणे शरीराला धन्यवाद व्यक्त करायचा आहे. दोन्ही हात एकमेकावर घर्षण करायचे. उजवा हात उजव्या डोळ्यावर ठेवायचा, डावा हात डाव्या डोळ्यावर ठेवायची. डोळ्यांची अलगद उघडझाप करायची. 1 2 1 2 1 2. ओम शांती शांती शांती. ठीक आहे. कसं वाटलं? छान वाटलंय का? आनंद झाला? प्रसादान ऐकल्याचा आनंद मिळाला का? चला आता आपण थांबूया. नेक्स्ट जेव्हा मी करू तेव्हा ग्रुपवर मी या साऱ्या गोष्टी सांगेन, टाकेन. आणि ज्यांना कोणाला पुढचं आपलं बहुतेक माझ्या मते मी हृदय विकार आणि बीपी शुगर या 3 गोष्टी घेऊन 3 दिवसाचा सेमिनार घ्यायचा विचार करतो आहे. तुम्ही त्यांना मला प्रतिसाद करा आणि जास्तीत जास्त लोकांना याच्यात सहभागी करून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. आता ही तुमची लढाई जाईल. म्हणजे तुमचं काम झालं आता. म्हणजे तुम्ही आता एक शिक्षक आहात आणि हे सारे प्रयोग करायचे काही अडचण आली की मला विचारायचं. बिंदास कोणतेही सर ग्रुपवरती पण तुम्ही तुमच्या क्लास बद्दल इन्फॉर्मेशन देत राहा म्हणजे आम्हाला पण वेळोवेळी कळेल की तुम्ही चालेल. कोणते वर्ग घेणार आहात किंवा हो नाही. हो हो आणि मी इतरांना पण सांगायला पाहिजे. पुढच्या हप्त्यात बहुतेक मी घ्यायचा विचार करतोय. बघू आता कसं आहे. आपल्याला लोणावळ्याला एक मी घेत असतो दरवर्षी. बघू आता ते जर सक्सेस झालं तर एकदम पावना धरणाच्या असं बॅकला आहे आणि पावना धरण जे आहे तिथे असं समुद्रासारखं एवढं मोठं जलाशय आहे आणि त्याच्या आजूबाजूला तिथं आश्रम आहे. तिथे मी दरवर्षी कार्यक्रम घेत असतो. यावेळेस आता तिथली व्यवस्था कशी ते बघून करू. नाही तर मग आंबोली म्हणून गाव आहे सावंतवाडीच्या पुढे कुठेतरी. तिथे एक 20 एकर जमीन एका मित्राला मिळालेली आहे. त्यांनी ते काही केलंय. तिथं जर करता आलं तिथे करू किंवा नाशिकमध्ये करू. जे काही जमेल त्यावेळेस मी तुम्हाला सूचना करेन. माझं थोडकं बोलकं बोललं तुम्ही माझं ऐकून घेतलं, मला समजून घेतलं. माझ्याकडनं काही चुकलं असेल, काही एखादा शब्द इकडे तिकडे होतो. आता जरा रिटायर झाल्यामुळे थोडीशी गडबड होते. बोला बाई. हा तर किती दिवसाचा क्लास असेल तेव्हा आपण तीन दिवसात आपण करणार आहोत. 3 दिवस जास्त